अक्कलकोट बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या 91 अतिक्रमणधारकांची आज शनिवारी 2 ऑगस्ट रोजी दंगा काबू पथकासह तगडा पोलीस बंदोबस्तात जेसीबी पोकलेनच्या सहाय्याने अतिक्रमणधारकांची गाळे, टपरी, इमारत जमीनदोस्त करण्यात आली। ही अक्कलकोट नगर परिषदेच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि ठोस कारवाई ठरली आहे। यामुळे बस स्टँडचा पाठीमागील परिसर मोकळा झाला आहे। मुंबई कोर्टाने अर्जदारांचे अर्ज निकाली काढल्यानंतर अक्कलकोट नगरपालिकेने अतिक्रमण काढण्याची शनिवारी मोहीम हाती घेतली। एसटी स्टँड मागील 3 एकर जागा ही वादविवादात होती। त्या जागेवर 8 ते 10 वर्षापासून 100 जणांनी अतिक्रमण केले। त्यापैकी 70 गाळे आहेत। हे अतिक्रमण काढून घेण्यासाठी यापूर्वी नगरपालिकेने नोटीस बजावली होती। त्याविरोधात अतिक्रमणधारकांनी मुंबई न्यायालयात दाद मागितली होती। न्यायालयाने मागितलेले पुरावे न दिल्याने दाव्याचा नगरपालिकेच्या बाजूने निकाल लागला। त्यामुळे 2 ऑगस्ट रोजी सर्व अतिक्रमण जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आले। गेल्या 3 दिवसापासून निम्म्याहून अधिक गाळेधारकांनी नुकसान टाळण्यासाठी स्वतःहून पत्रे, वासे, टेबल, खुर्ची असे विविध प्रकारचे साहित्य स्वतःहून काढून घेतले। मात्र उर्वरित अतिक्रमण 4 जेसीबी 3 फोकलेनद्वारे हटवून जमीनदोस्त केली आहे। येथील दगड, वीट, मातीसह अन्य कचरा 25 ट्रॅक्टर आणि 2 हायवा भरून दिवसभर अन्यत्र पाठवण्यात आले। पुन्हा या ठिकाणी कोणीही अतिक्रमण करणार नाही या पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विनायक मगर, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, महेश स्वामी, निलेश बागाव, मुख्याधिकारी रमाकांत डाके, कार्यालयीन प्रमुख शैलेश बिराजदार, शुभम माहुरे, अमोल भांबरे आदी उपस्थित होते।